तर आज एक कडलक परिवाराची भाऊबीज आणि भाऊबीज म्हणल्यावर काय अगं बाबा खिसा रिकामा पोरांचा इकडे पुरी मोकार खुश म्हणजे बाई सगळ्या आणि मग काय इकडे एक माग एक सगळ्यांना ववाळायचं काम चालू आणि बक्षीस म्हणजे गिफ्ट घ्यायचं काम चालू ववाळायला बहिणीनं आत्यान सगळ्याच राहत्या आणि इकडे पोरांचा झाला ना खिसा रिकामा पार रडाय आलं भाऊ. आता मी तर काही जॉबला नाही पण इकडे आपले बंधू जॉबला म्हणलं बाबू पाकिट काढलं किती पैसे टाकीत काय ना म्हणलं वावळणी पाव जवळ जाऊन पाहिलं तर काय अक्काला म्हणलं किती आका म्हणती 100 रे. मला तर वाटलं होतं डायरेक्ट लाल लाल नोटा टाकीन काकाला विचारलं काका म्हणते अरे त्याचा बोनसच नाही झाला त्याच्यात पाय तू एकदा म्हणलं काका तुम्हीच काढा बंडल काकांनी काढल्या हिरव्या नोटा म्हणलं ये बाबू काका आणा इकडे काका काचे देते आपल्याला मग इकडे आपली हँडसम लकू शेटची वावळणी झाली आणि हे आहे लकू शेटचे पप्पा म्हणजे आपले नाना एकदम हँडसम आहे का नाही इकडे आजीबाईला म्हणलं आजीबाई अगं तुला जायचं नाही तो भाऊ वाट पाहतोय आजीबाईने काय केलं असं वावळणीच ताडी घेतलं आणि मग मी निघाली माझ्या भावाकडं तेवढ्यात आपली मधली आत्ती पण आली होती आणि आपली लाडकी बहीण सुद्धा आली होती आम्ही हवा करत नाही आमची हवा होती म्हणजे आम्हाला फोटोच्या पोजच देता येईना आणि तेवढ्यात बंधू म्हणत्या मस्त आहे. आता मस्त आहे म्हणजे ते आपले त्रिमित्र बाईट्स डायरेक्ट गिफ्ट हॅम्पर आहे मग त्याच्यामुळे त्याला म्हणलं आणा इकडे मला इकडे माझ्या बहिणीला टाकायचंय इकडं ववळी चालू झाली मस्त पैकी इडा पेडा टळू देन बळीचं राज्य येऊ देन बळीचं राज्य आल्यावर गिफ्ट दिलं मस्त पैकी आणि मग सगळी ववळणी झाली इकडं पार भाच्याला अक्कानी ववळलं आणि मग बहिणा बाईला जायची वेळ आली पार डोळ्यात पाणी आलं ती म्हणे रडू नको भाऊ येते मी आता